नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी. अमेरिका आणि इस्रायलकडून होत असलेल्या हल्ल्यांना इराणकडून देखील प्रत्युत्तर दिलं जात आहे. तर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा देखील इराणनं केला. नेतन्याहू यांच्या कार्यालयावर खैबर मिसाईलनं हल्ला केल्याचा दावा इराणकडून करण्यात आलाय. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अज्ञातस्थळी असल्याची देखील माहिती आहे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केलाय. खैबर बॅलिस्टिक मिसाईलनं हा हल्ला केल्याचा दावा इराणचा आहे. नेतन्याहू यांचं भविष्य अनिश्चित असल्याचा दावा सुद्धा इराणकडून करण्यात आलाय. तर नेतन्याहू रविवारी इस्रायलहून बर्लिनला गेल्याची माहिती समोर आली होती. नेतन्याहू यांनी बर्लिनमध्ये एक बैठक देखील घेतली होती. नेतन्याहू हे सध्या अज्ञातस्थळी असल्याची माहिती आहे. अमेरिकेकडनं पाकिस्तानच्या एअरवेजचा वापर करण्यात आल्याचा इराणनं दावा केलाय. पाकिस्तानला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा सुद्धा इराणनं दिला. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एअरबेस वापरून न दिल्यामुळे ट्रम्प नाराज झालेत. डिएगो गार्सिया एअरबेस वापरून न दिल्यामुळे ट्रम्प यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांवर नाराजी व्यक्त केली आहे. इराणवरील हल्ल्याचा चीनकडनं विरोध करण्यात आलाय. इराणवरील हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं चीननं म्हटलंय. तर इराणवरच्या हल्ल्याचा चीनकडनं विरोध करण्यात आलेला आहे. इराणवरील हल्ल्याचा चीनकडनं विरोध करण्यात आला असून इराणवरचा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं चीननं म्हटलंय. मध्य पूर्वेतील युद्धज्वाराचा रशियाला देखील फायदा होतोय. रशियन तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसते. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये 15% वाढ झाली आहे. रशियन शेअर बाजाराचा MOEX निर्देशांक देखील तेजीत आहे. तर इराणचे नवे सर्वोच्च नेते अराफी देखील मारले गेल्याचा दावा करण्यात आलाय. अमेरिकेच्या पूर्व NSAनं हा मोठा दावा केला आहे. तेहरानमध्ये हल्ल्यामध्ये रेझा अराफी हे मारले गेल्याचा दावा आहे. अमेरिका इराणमधील महायुद्धाचा भडका आणि संघर्ष सध्या सुरूच आहे. इराणकडनं आता सौदी अरेबियामधील रिफायनरीवर हल्ला करण्यात आलेला आहे. रास तनुरा येथील सौदी अरामकोच्या तेल रिफायनरीवर ड्रोन हल्ला करण्यात आला. इराणनं शाहेद ड्रोनद्वारे रिफायनरीवर हल्ला केल्याची माहिती आहे. रास तनुरा हा जगातला सगळ्यात मोठा तेल शुद्धीकरण आणि निर्यात प्रकल्प आहे. इराणनं जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर अर्थातच अरामकोवर हल्ला केलाय. सौदी अरेबियाची सरकारी मालकीची तेल कंपनी अरामकोने ड्रोन हल्ल्यानंतर त्यांचा रास तनुरा तेल शुद्धीकरण कारखाना बंद केलाय. अरामको तेल रिफायनरी ही सौदी अरेबियातील जगातील सर्वात मोठ्या आणि जुन्या रिफायनरींपैकी एक आहे. दिवसाला अंदाजे 5,50,000 बॅरल क्षमता असलेली अरामको तेल रिफायनरी आहे. ड्रोन हल्ल्यानंतर लागलेली आग आटोक्यात आणण्यात आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु या घटनेमुळे या प्रदेशातील महत्त्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांबद्दल चिंता निर्माण झाली आहे. अरामकोची रास तनुरा रिफायनरी खबरदारी म्हणून बंद करण्यात आली होती. तर याच रिफायनरीच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या रास तनुरा तेल शुद्धीकरण आणि निर्यात प्रकल्पावरही इराणनं हल्ला केलाय. सौदी ऊर्जा मंत्रालय आणि अरामकोने दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय. तर कुवेतच्या अल अहमदी रिफायनरीवरही इराणनं हल्ला केलाय.
तर इराणनं इस्रायलच्या जेरुसलेममध्ये मिसाईलनं हल्ले केलेत. इस्रायलचे 2 महत्वाची शहरं इराणकडनं टार्गेट करण्यात आली आहेत. तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये इराणचे मिसाईल हल्ले. Oh my God. Whoa! Holy shit! Oh my God! Yo! 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 इराणनं इस्रायलचं आर्यन डोम कवच भेदून आता थेट जेरुसलेममध्ये मिसाईल्स टाकल्यात. त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेत. आकाशात दिवाळीतल्या रॉकेटच्या आतषबाजीप्रमाणे इराणनं जेरुसलेममध्ये मिसाईल्स टाकल्यात. Oh my God! Whoa! Holy shit! Oh my God! Yo! Yo! Oh my God! What the fuck? What the? What the? Oh shit! That one's going down! That one's going down! It's going down! Oh, that shit just... इस्रायलच्या आयर्न डोमनं काही मिसाईल्स हवेत नष्ट केल्या, मात्र काही कवच भेदून आढळल्या. هنا واضح ان في لاشة. يو यात किती हानी झालीये हे देखील समजलेलं नाही. मात्र यानंतर पूर्ण रस्त्यांवरती असंख्य अँब्युलन्सचे सायरन वाजत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. जेरुसलेम शहर यहुदी, मुस्लिमांसह ख्रिश्चनांसाठीही पवित्र आहे. कारण धारणेनुसार यहुदी धर्मियांची म्हणजे इस्रायलींची जेरुसलेम ही प्राचीन राजधानी होती. मुस्लिमांच्या धोरणेनुसार पैगंबर मोहम्मदांनी इथूनच स्वर्गात आरोहण केलं आणि येशूंना इथेच सुळावरती चढवल्यानं त्यांच्या मृत्यूचं ठिकाण म्हणून ख्रिस्तींसाठीही जेरुसलेम महत्वाचं आहे. थोडक्यात तेल अवीव हे इस्रायलचं आर्थिक तर जेरुसलेम हे धार्मिक केंद्र आहे. या दोन्ही शहरांवर मिसाईल्स टाकून इराण खामेनींच्या मृत्यूचा बदला घेतोय. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.